वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता आणखी एक खळबळजनक वळण समोर येते। काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या कुटुंबियांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हगवणे पिता पुत्राला मदत करणाऱ्यांपैकी 5 जणांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। यामध्येच वीर कुमार पाटील जे काँग्रेसचे माजी मंत्री आहेत त्यांच्या मुलाचा सुद्धा सहभाग असल्याचं समोर येत आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल 7 दिवस फरार असलेला राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हे महाराष्ट्र, सातारा, पुणे आणि कर्नाटकपर्यंत पोहोचले। पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेगवेगळ्या गाड्यांचा वापर आणि थांबायचं कुठं तर थेट कर्नाटकमधील हेरिटेज रिसॉर्टमध्ये। या रिसॉर्टचं बुकिंग केलं होतं काँग्रेसचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने। कारण लग्नाच्या गेस्टसाठी बुकिंग असं कारण पुढे काढलं गेलं होतं। पण हे गेस्ट होते राजेंद्र हगवणे आणि त्याचे 2 साथीदार। इतकंच नाही तर प्रीतम पाटील याने हगवणे पिता पुत्रासाठी त्या रिसॉर्टवर जेवणाचे डबे सुद्धा पोहोचवले। ही साथ इतकी जवळची होती की रिसॉर्ट पासून डबे पुरवठ्यापर्यंत सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली। प्रश्न असा निर्माण होतो की हगवणे कुटुंबीय आणि या मंत्र्यांचं काय नातं होतं? मैत्रीचं नातं होतं की काही वेगळा मुखवटा? या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे आता कौटुंबिक वळण सोडून याला राजकीय वळण मिळतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणात आता पुढे कोणकोणते चेहरे समोर येत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हगवणे कुटुंबियांना आणखी कोणी मदत केली आहे का आणि वैष्णवीला खरंच न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।